अय गाववाली काय म्हणते मॅनेजमेंट निवांत ना. आम्ही पण एकदम निवांत. तर आज सॅटर्डे काय नाही, आज सुट्टी आहे, सेकंड सॅटर्डे. त्याच्यामुळे बरेच दिवस पेंडिंग राहिलेले कामं पूर्ण करणार. शाळेत पाहिजे मी चाललो गाडी सर्व्हिसिंगला टाकायला हिमालयनला. 25,000 किलोमीटरचं सर्व्हिसिंग आहे, त्याच्यावर होऊन गेलं की 24,000 झाले असेल. मागणं मग आता खसखस आवाज येते. आणि दुसरे काय कामं आहेत, दुसरे किरकोळ काम आहेत ती करता येतील. बाकी ब्रेकफास्ट झालं आहे रेडी. उपीट केलं मातोश्रींनी आमचं, आता उपीट खातो. आज कॉन्क्रीटचं काम चालू आहे आज पण, काल पण तीच होतं. काल सगळे बघे टाकून घेतलेले, कॅप लावून बसवल्या सगळ्या आणि पिलर बांधून घेतले. 1 2 3 5 पिलर झालेत. कसं काय कार्यक्रम चालला का नाही? ओके, लवकरच आपला हे होणार आहे. आणि हे हॉल आहे बघा, 1 2 3 4. इथं हॉल जरा त्या पुढचा पिलर आहे ना तिथपर्यंत जाणार आहे. ती किचन आहे, तिथं एक बेडरूम आहे, तर अशीच वर एक आहे. मला काय झालं आहे ते 3Dचा प्लॅन आहे ना, तो जरा व्यवस्थित आला नाही अजून. ते जरा 3D प्रॉपर जमलं नाही, त्याच्यामुळे मी अपलोड केलं नाही. पण लवकरच मी आता काय करतो, आमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचं माझा जरा मागं लागून करून घेतो 3Dचा, आणि तुम्हाला पण दाखवतो घर कसं दिसेल. बाकी सुद्धा सुतार इथं उन्हाला बसलेले आहेत. कसं काय बाबा, त्याला आता जरा फिरायला न्यायचे म्हणते नाही कुठेतरी म्हणतो. आता बघू, त्याला धुरंधरला जावं असं माझा प्लॅन चालला आहे. बघू आता कसं काय होतंय. काय दादांची गडबड काय चालली. चलो गाडीतनं काय केलं का, इकडून म्हणतो डिस्क पकडल्यावर काय डिस्क पकडते काय, इथून आवाज येतो लय खास 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 खास. चला दादा चालले सिलेंडर आणायला, दादांना बांधून दिलं. तर मी जातो गाडी सर्व्हिसिंगला टाकायला. परत 10 पर्यंत त्याचं टायमिंग आहे, परत येत नाही ते नंतर. आणि इथे 10 वाजलेत, आता लवकर जातो. 10:30 झालेत आणि 10:30ला गर्दी वगैरे झाली सर्व्हिसिंग. नंबर लागतो का नाही म्हणून लागेल एकूण त्याचा मित्र. ते खसखस आवाज काय येतो तो माहिती आहे का, आता मला लक्षात आलं. त्यांनी सांगितलं सर्व्हिसिंगच्या इथं पॅड असतात, ब्रेक पॅड, ते गेलेत. आणि मूर्खपणा गेला, मी तशीच गाडी रेटली, त्याच्यामुळे ह्याच्यावाले स्क्रॅच. त्यामुळे आता ही डिस्क पण बदलायला आणणार आहे. ब्रेक तरी त्यामुळे जरा कमी होतो झालं लागायचं. ठीक आहे, बाकी तर सगळं झालेलं आहे. गाडी दिलेली आहे, गाडी त्यांनी आत घेतलेली आहे. संध्याकाळी 5 पर्यंत गाडी मिळेल. तर आता इथनं आपला कल्टी मारतो, मी जातो आपलं चालत चालत. गाडी सर्व्हिसिंगला दिली आणि म्हटलं वेळ होता तर आपलं दर्शनाला जाऊन आलो. तर ॲक्च्युली वेळ काढून दर्शनाला आलं पाहिजे. असलं क्वालिटी मंदिर आहे, नटराज मंदिर. मी आता साताऱ्यात इतके वर्ष राहतोय, 37 वर्ष झाली. मला वाटत नाही मी एक नाही तर 2 वेळा आलो असेल. ही माझी दुसरी वेळ असेल. पहिल्यांदा कधी आलेलं हे मला नाही आठवणं, पण एक नंबर वाईब आहे. म्हणजे मला तर ते हेच आठवलं, आपलं केरळला गेलेलो का नाही, तिथली सगळी मंदिरं आठवली. खूप छान, एक नंबर आहे. आंबा इकडून एक बी रोल घेऊन येत. 2-3 दिवस बॅक टू बॅक ट्रिप करून आलो आणि ते कपडे इस्त्रीला टाकायचे राहिले. मग अशी घेतलेले कपडे तसेच राहिले. आता घरी जाऊन पाहिलं ते देतो. तरी कालच्यासारखा काल शेड घातलेलं तो आत्ता पण घातलं. कपडे सगळे आता हे केलं पाहिजे लवकर. बाकी हां, तुम्हाला पेड सर्व्हिसिंगचं काय आता आहे ना, पेड सर्व्हिसिंग आहे 6वं आहे मला वाटतं, 25,000. आणि आहे ना टोटल हे जर खर्च बघितला तर पेड सर्व्हिसिंग जे आहे ते 3,500चं आहे हिमालयनचं. प्लस त्याच्यात आता काय ब्रेक पॅड गेलेत आणि ते डिस्क पण चेंज करायला लागणार आहे. ब्रेक पॅड 350 रुपये आणि डिस्क आहे म्हणतो 2200 रुपयाची डिस्क आहे. 6,000 रुपये येईल मला फक्त खर्च. आणि त्यात मी की AMC पण घेतली, 1500 रुपयाची AMC. त्यात 2 सर्व्हिसिंगमधले जे लेबर देतात 900 रुपीज, ते नील होतात. 900 + 900 प्लस ॲक्सेसरीजवर 10%, ॲक्सेसरीजवर 5% डिस्काउंट आहे. आणि लेबर चार्जेसवर पण वाटतं 10% डिस्काउंट मिळतो. त्यामुळे बघू संध्याकाळी किती, पण 6,000 पर्यंत हे सर्व्हिसिंग जाईल. आणि पुढच्याला अजून नाही मिळत. आता इथनं राईटला जायचं आपण. ही आहे SBI बँक आणि हा आलं गणेश चौक. 1.5 किलोमीटर मी आलोय चालत. आता माझ्या समोरनं गाडी गेली, नाहीतर आता घरी पोचलो असतो. अरे थांबली गाडी, बस. अरे थांबा थांबा थांबा, गाडीत उभं राहिलंय पण एवढी गर्दी आहे गाडी. जशी म्हणत ॲक्च्युली तिकीट आहे ना काढायला वेळ मिळावा म्हणून गाडी थांबवली. तेवढं मी बसलो. एवढी गर्दी आहे, गर्दी
बसचा स्ट्रगल का आपला खरा संपत नाही बरं. गाडी शिकला असं नाही तर अजून दुसरी कामं कंटिन्यू स्ट्रगल आहे आपलं. कॉलमचं सगळं स्टील उभं गेलं बघा सर. आणि आता हे बीम दिसेल काढवे, हे बीम टाकायचं चाललंय. एक तसा बीम आहे मागचा हॉलचा कॉलम इथनं हा बीम पडणार आहे. बरं वाटतं जरा बरं काम होताना बघून, दिवस सार्थकी लागते. एअर फिल्टर चेंज केला आहे, डिस्क चेंज केली, हे पॅड गेले, हँडल हे काय रिस्ट बॉल रेस्किट गेले, चेन स्प्रॉकेट गेले, चेन स्प्रॉकेट पण बदललं ते आलं लक्ष. आणि हे रबर पण असं टोटल नाही म्हटलं तरी किती 8,000 लागलेलं आहे. ठीक आहे, आता गाडी तर नीट चालली पाहिजे, नाही तर काय गाडी तर नीट नाही चालली तर परत अवघड व्हायचं. ब्रेक बिक नाही राहायचं मोमोची. ते आमची मिस्त्री दादा काय नव्हतं त्यांनी चालवली गाडी. गाडी मागच्याच पण माझं यांनीच काम केलं. थँक्स दादा. गंगूबाई रेडी झालेली आहे आपली, लईच खर्च झाला आहे. मी आत्ता आहे ना राहुलवर आलोय आणि गाडी झाली चकाचक एकदम ओके. ठीक आहे, गाडीला खर्च झाला रिटर्न काय असं नाही, त्याच्यानंतर डिटेलमध्ये मी बोलेन तुम्हाला कसं काय झालं. बट गाडी जी झाली ना आता नाच मजा आली गाडी चालवताना, म्हणजे जबरदस्त खूप लयच करते ना. आता तरी मी बोलतो 10 किलोमीटर आला असेल. बॉम्बे रेस्टॉरंट ते राहुल 4 किलोमीटरचं अंतर आहे आणि पत्रंग झाले का काय जरा लक्ष देऊन चालवली पाहिजे. नुसतीच रेटिंग नाही पाहिजे, वेळेत तिला लुबिंग केलं पाहिजे, क्लीन केलं पाहिजे चेन गार्ड वगैरे, नाहीतर त्या लिंकमध्ये जाऊन बांबू. तर ठीक आहे, गाडी म्हटलं होणार नसते. आता आपल्याला बाहेर कसं मी काय एवढं लक्ष दिलं म्हणजे विचार नाही केला, कारण काय होते आपल्याला बाहेर जायला लागते, बरंच बाहेर जायला लागते 300-350 किलोमीटर आणि आपण क्रूज करत असतो जवळ 100 वगैरे त्याच्यावर असतो. त्यामुळे काय ब्रेक वगैरे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे चला